आजच्या दिवसाची सुरुवात मी डिटॉक्स वॉटरने केली, कारण आजकाल मी भयंकर पाव खाते, त्यामध्ये सब्जा सुद्धा टाकला कारण इथे खूप गरमी आहे. आणि मग ताईने मला नाश्ता दिला. म्हटलं आज पाव नाही नाश्ता. आणि मग ती बोलली, सांग बरं हे काय आहे, उपीट आहे की उपमा आहे? आणि तुम्ही पण विचार करत असाल ना या दोघांपैकी एक असेल, पण नाही, हा शिरा निघाला. पण गोड होता आणि छान लागत होता. मग काय नाश्ता झाला. आणि ही रात्रीची फुटेज आहे लालमाट साफ करताना, कारण दुपारचं जेवण तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं. ताई गेलेली तिच्या नंदेला भेटायला आणि तिच्या नंदेने तिला तिच्या बागेतले, म्हणजे तिच्या नंदेच्या बागेमध्ये ना आंब्याची लिचीची झाड आहे, त्यापैकी तिने मानखुराद नावाचा हा आंबा, जो आपूस सारखाच एकदम टेस्ट करतो, साखरेसारखा गोड असतो, तो आंबा म्हणजे आंबे दिले, आंबा नाही दिले, आंबे दिले. आणि लिची सुद्धा दिली. पण ती लिची आहे ना शिजली नव्हती, पिकली नव्हती. सॉरी, मला बोलायचं होतं, पिकलेली नव्हती ती अजून. आंबे चढलेत मला वाटतं, अजून सुद्धा आंब्यांचा नशा झालाय मला. मग आईला सुद्धा आंबे दिले. आणि मग मी थोडी मेहनत मजुरी केली. म्हणजे हे जे नेहरूजींचे होते ना स्टिकर पोस्टाचे, ते सगळे कापून त्याच्यात चिपकवायचे होते. बघा, ही सगळी कामं करायला लागतात कधी कधी मला. मग त्याने खुश होऊन ताईने माझ्यासाठी आईस्क्रीम बनवण्याचं ठरवलं आणि तिने असं मस्त क्रीम अशी व्हिप करायला घेतली. बघा ना, काय जबरदस्त. पहिल्यांदा ही मशीन बघते. आयला मी कधी कधी वाटतं मी किती गरीब आहे की मी या गोष्टी बघितल्याच नाही कधी आयुष्यामध्ये. पहिल्यांदा सगळं बघते. आणि एवढी मस्त तिने व्हिप केलेली क्रीम, उलटं केलं तरी व्हिप क्रीम पडत नव्हती खाली. म्हटलं आईला जबरदस्त केलं रे तू. मग तिने मस्त व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवलेली, त्याचं आईस्क्रीम मोल्डमध्ये टाकलं. आणि मग आहे ना तिचा तो असा गोव्याचा ड्रेस होता ना, तो मी घालून बघितला. आणि मग आई बोलली की तू एक नंबरची ना ढालाबाया दिसते. आईला आपली मुलं नेहमी छान दिसतात. कोण बोललेलं रे ते? जाऊ दे. तसं पण मी माझ्या आईच्या बोलण्याला काहीच वाईट वाटून घेत नाही. त्यातच मी माझे 2-3 सेल्फ्या काढल्या. आणि मग संध्याकाळी फणसाचे घरे खाऊन माझं दुःख दुरावलं. नशिबात खूप सारी सुंदरता आणि छान कपडे नसले तरी खूप सारं सुंदर जेवण आणि चविष्ट जेवण तर आहेच ना. म्हणून आज संध्याकाळी कसं काय माझ्या नशिबात परत एकदा फणसाचे गरे पडले. आणि ते पण असे तसे फणसाचे गरे नव्हे हो, काफ्या फणसाचे गरे. आणि एवढे गोड होते ते, आम्ही खूप आवडीने खाल्ले, मस्त होते. दिवस बन गया मेरा. पाठापाठ एका पाठोपाठ एक गरे खात होती. पण लक्षात आलं, अरे आपल्याकडे तर आज आईस्क्रीम पण बनली आहे. मग ती घेतली आणि मस्त आईस्क्रीम झालेली होती, एकदम गोड. आणि रात्री आहे ना खूप पाऊस पण पडलेला, त्यामुळे सकाळी उठल्यावर सुंदर असं वातावरण होतं. असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.